नारायण नारायण. रात्रीच्या त्या प्रहरी देवसेनेच्या शिबिरात प्रसन्नतेचे वातावरण होते. देवांमध्ये जणू आनंदाला उधाण आले होते. सर्व देवांमध्ये जणू नवचैतन्याचा संचार झाला होता. युद्धात धारातीर्थी पडलेल्या देवसेनेला नवसंजीवनी मिळाली होती. संजीवनी विद्या? होय, संजीवनी विद्या. आणि जिच्यामुळे हे शक्य झालं. अशा अनेक गोष्टी मला अजून जाणून घ्यायच्या आहेत. तर मुनिवर, संजीवनी विद्येबद्दल सर्वांना तुम्ही सांगावे. क्षमा असावी देवा, परंतु प्रत्यक्ष आपण समोर असताना मी याबद्दल बोलणे इष्ट ठरणार. आपणच प्रत्यक्ष या विलक्षण विद्येबद्दल सर्वांना सांगावे. हे शाश्वत सत्य आहे की ज्याचा जन्म होतो त्याला मृत्यू हा अटळ आहे. पण अनेकदा असे प्रसंग येतात की त्या मनुष्याचा अथवा त्या व्यक्तीचा मृत्यू होऊनही त्या मनुष्याला, त्या व्यक्तीला जीवित करून त्याचा जगण्याचा प्रवास सुरू होतो. आणि तो क्षण तसाच होता. संजीवनी विद्येमुळे ते शक्य झालं. ही विद्या अत्यंत दुर्मिळ अशा विद्यांमधली एक विद्या आहे. आणि देवा, दैत्य गुरु शुक्राचार्यांना आपणच या विद्येबद्दल सांगितले होते. होय, तुम्ही त्यांना सांगितलं होतं, पण का? दैत्यांच्या उद्धारासाठी. ज्यांचे आचरण कधीही सुधारणार नाही याची आपल्याला खात्री होती, अशांसाठी ही विद्या का वापरावी? दैत्य देखील ह्या सृष्टीचा एक भाग आहेत. जिथे शुभ आहे तिथे अशुभ हे असणारच. जिथे प्रकाश आहे तिथे अंधारी असणारच. त्याशिवाय पूर्णत्व कसे येणार? आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही असणारच. पण अशाच दैत्यांना शासन करून तुम्ही यमसदनास पाठवल्यावर त्याच दैत्यांना पुन्हा जिवंत करण्याची विद्या तुम्ही दैत्यगुरूंना दिलीत. क्षमा असावी देवी, क्षमा असावी देवा, आपल्या बोलण्यात मी व्यत्यय आले. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी दैत्यांची बाजू घेतली म्हणून ते चुकीचे वागले असे नाही. श्री महादेवांच्या कृपेमुळे त्यांना ज्ञान प्राप्त झाले. देवी, मला असे वाटते की दैत्यगुरु शुक्राचार्यांनी दैत्यांना सहाय्य केले म्हणून ते वाईट वागले असे नाही. आणि सृष्टीचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यक होतं आणि म्हणूनच ते त्यांनी केले. आपल्याकडे जी शक्ती आहे तिचे काय महत्व आहे हे जाणून घेऊनच त्यांनी आचरण केले होते. आणि हे सर्वांनी ध्यानात घ्या की आपल्या शक्तीमुळे जर आपण अहंकाराने ग्रासलो गेलो तर आपला विनाश आपणच ओढून घेऊ. हे ध्यानात घ्या.